नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावनो, बहिणींनो. तर आज तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण काय करणार आणि एवढ्या दिवसांनी भरपूर दिवसांनी आपण आज ब्लॉग बनवतो आहे. कारण भरपूर दिवस झाले टाईम नाही भेटला वगैरे, सगळी कामं होती. तर आजपासून नियमित आपण रोजच्या रोज ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू आणि रोजच व्हिडिओ येतील असा प्रयत्न करू. तर चला आज दाखवतो आज काय काय करणार आहे आणि आत्तापर्यंत आपल्याकडे काय काय इम्प्रूव्ह झालं किंवा काय काय आपल्याकडे आहे आत्ता. तर चला दाखवतो. तर हा आपल्या इकडे फार्म हाऊस आहे आणि हा बघा, हा आमच्या फार्म हाऊसचा सगळ्यात म्हणजे मौल्यवान श्वान आहे. ह्याचं नाव आपला हस्की आहे आणि हा हस्कीसारखा दिसला नाही तरी हस्कीपेक्षा चांगलं काम करतो आहे. आता आपण हा एक जो तलाव आपण केला आहे, तर आता इकडे दुसरा तलाव उकरायला चालू केलं आहे. तर आता थोडं काम चालू झालं आहे बघा, तो झोपलेला दिसतोय तुम्हाला. तर आता थोडं काम चालू झालं आहे, बाकीचं काम आता तो म्हणला आहे की एक साधारणतः 6 महिन्यात कंप्लीट करेल. मग बोललो ठीक आहे चला. ये भगवान क्या जुलूम है. तर इकडे हे आपला हा एक कोंबडा आहे, इकडे बाकीच्या कोंबड्या वगैरे आहेत. हा असा आपला फार्म हाऊस जो तुम्हाला नेहमी लोक व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल. तर आपण इकडे स्टार्टिंगला जे एक सेटअप केला आहे कासवांचा, टर्टलचा. तर हे बघा, इथे मोठे सगळे कासव आपले आहेत आणि त्यांना वाटतं आता मी खायला टाकायला आलो आहे, पण त्यांचा टायमिंग वेगळा आहे. आणि तसं पण कोबीचा आपण पाला टाकलेला आहे, म्हणजे कोबीचा पाला म्हणजे कोबीच प्रॉपर आहे ते, पण कोबीचे पाले काढून आपण टाकलेला आहे त्यात. अरे कहना क्या चाहते हो. आणि या इकडे सगळ्या कोंबड्या आहेत आणि बाकीच्या कोंबड्या कुठे आहेत ते पण दाखवेल तुम्हाला. तर इकडे ठेवलेत आपण बजीस, जे लवबर्ड्स म्हणून सगळे बोलतात. तर आत्ताच हे इथं आणलेत, हे घरी होते सगळे. तर बोललो घरात ठेवण्यापेक्षा, म्हणजे थंडी असल्यामुळे कधी कधी घरी ठेवायचं, पण आता गरमी आलेली आहे. तर बोललो आपल्या फार्म हाऊसला इथे कुठेतरी सेट करतो, नाही तर ह्या टर्टलच्या ह्याच्यावर सेट करेल. तर हा आपला फर्स्ट टँक तुम्ही बघताय. तर यात कोई आहेत सगळ्या, जापनीज कोईसुद्धा यातच आहेत आणि नॉर्मल कोई, कबूतर कोई वगैरे सगळ्या कोई आपल्याकडे आहेत इथे. आणि इथे आहेत सगळे गुरामी फिश आहेत. यांचीसुद्धा ब्रीडिंग लवकरात लवकर चालू होणार आहे, पण आता त्यांना आपण सेट करत ठेवले. बाकीचे एग लोड वगैरे सगळे झालेले आहेत ते. हे बघा, तुम्हाला इथे फिमेल दिसत असेल, ही लोड आहे. आणि नंतरला इथे पोलार पॅरोट आहेत. तर हे बघा, इथं बलून मॉली आहे, इथं पोलार पॅरोट आहे. तर ह्यांनासुद्धा आपण आता रेस करतो आहे, मोठे करतो आहे. आणि नंतर इकडे आहे चिकलेटमध्ये पण मोठी साईज छोटी साईज दोन्ही आहे. आणि चिकलेटमध्ये पण एग लोड झालेले आहेत, हे बघा तुम्हाला दिसत असेल. तर यांचे पण ब्रीडिंग लवकरात लवकर लावायची आहे. पण आपल्याकडे टँक खाली नाही आहेत, रिकामे झाले नाही आहेत. आणि इकडे सगळे एंजल आहेत, ते एंजल मोठी साईज छोटी साईज दोन्ही आपण आहे. रेझिंगसुद्धा यातच करतो आहे आणि मोठे साईजसुद्धा यातच आहेत. सो मोठे अजून वाढतील आणि छोटे अजून वाढतील. आणि इकडे सगळे गोल्डफिश आहेत. तर गोल्डफिशला पण टॉप फिल्टर लावलं आहे, कारण खूप पाणी पहिलं घाण होतं. जर माझ्याकडे व्हिडिओ असेल तर दाखवेलच, नाही तर नसेल तर मग चांगली गोष्ट आहे. घाण बघण्यापेक्षा चांगलं बघलेलं बरं आहे. तर हे बघा, हे सगळे आपले गोल्डफिश मोठे छोटे सगळे यातच आहेत. आणि सगळ्यात छोटी साईज गोल्डफिशची ही आपली इथे आहे. हे असे सगळे फ्रीजचे कंटेनर आहेत, जो जुगाड केलेला आहे. आणि भरपूर फिश फार्मिंगवाले आपले यातच करतात जास्त करून. तर मी सगळे फ्रीजचे कंटेनर आणलेत, अजून आपल्याला भरपूर पाहिजेत. तर आपण सांगून ठेवले प्रत्येक बंगारवाल्याला, जो तिथून आपल्याला भेटतील. आणि हे बघा, इकडे आहेत आपल्या इथे ब्रीड झालेली, जे मागचा व्लॉग वगैरे बघितला असाल तुम्ही, तर त्यात आपली ब्रीड झालेली ओरांडा गोल्डफिश आणि गोल्डफिशची. तर हे बघा, ही सगळी पिल्ले इथे आहेत. एक मिनटं, जरा हवा बंद करतो, हवा म्हणजे ऑक्सिजन बंद करतो. ओ भाई, मारो मुझे, मारो. तर हे बघा, हे सगळे मासे आपले अर्धे कलर आलेत, अर्धे कलर नाही आलेत, पण येतील लवकरात लवकर. हे बघा, इथे सगळे मोठ्या साईजचे छोट्या साईजचे आहेत. तर यात गोल्डफिश आहेत, यात चिलापी आहे, पण चिलापी गायब आहे. म्हणजे सगळ्यात जास्त राहते खालती, कारण वरती जास्त येत नाही. आणि इकडे तुम्हाला दाखवतो, इथे असेल कोळंबी. हे बघा, हे सगळे गप्पीचे बेबीज आहेत आणि गप्पी आपल्याकडे आता पटापट वाढत चालली आहे. आणि तुम्हाला आता कोळंबी दाखवण्याचा प्रयत्न करतो, शक्यतो दिसली तर दिसली. माझ्या डोळ्यांनी दिसली. हे बघा, एक मिनटं दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे खाली दिसत असेल तुम्हाला पाईपाच्या मधोमध, किंवा हे बघा
इथे सुद्धा खाली आहे. हे बघा दिसली असेल तुम्हाला ती चालते. तर पाणी थोडं ब्लर आहे. आणि हे बघा इथे सुद्धा आहेत खालती. आणि हे बाकीचे सगळे गप्पी मासे आहेत जे आपण ब्रीडिंगसाठी सोडलेले आहेत आणि चांगल्या प्रमाणात ब्रीड झालेले आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आता. तर हे बघा हे सगळे बेबीज आहेत आणि इकडे मोठे मेल्स वगैरे आहेत, फिमेल्स वगैरे आहेत. तर नेक्स्ट टाकीचा व्हिडिओ हा बघा आपला मॉन्स्टर. तर बघा हा कमीत कमी 3 फुटाचा आहे, कारण टाकी आपली 5 फुटाची आहे. तर हा 2.5 ते 3 फूट होईल, एवढा मोठा आहे. आणि ह्याला म्हणतात एलिगेटर. ज्यांना माहिती आहे त्याने म्हणू नका की चल चल अपने बाप को मत का. तर हा एलिगेटर गार, जो गार पाण्यात जास्त राहतो. आणि त्याला खायला आपण मासेच देतोय सध्या तरी, कारण फीड नाही घेत तो आणि फीड कधी टाकलं पण नाही. तर दुसरे इकडे आहे आपले रेनबो शार्क. तर आता बोलू नका टँक साफ नाही आहे, टँक साफच आहे ऑलरेडी. हे बाहेर जे बसले ते आपण इकडे पूर्ण पाणी मारतो, कारण गरमी भरपूर होते. तर आपल्या कोंबड्यांना गरमी नको लागायला किंवा सगळे मासे सगळे थंड राहायला पाहिजे म्हणून आपण पाणी मारतो, त्याचे ते पाणी उडलं आहे. तर हे बघा हे सगळे रेनबो शार्क आहेत. इकडे आहे कॅटफिश आणि नाईफ फिश, जी लेझर फिश नाईफ फिश दोन्ही बोलतात आमच्या इकडे. तरी तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे ही कॅटफिश आहे. आता कोणी बोलू नका हा मांगूर मासा आहे, आता कमेंटमध्येच धुतला जाईल, कारण हा मांगूर नाही आहे, हा कॅटफिश आहे. आणि जर कोण बोलेल मांगूरला कॅटफिश बोलतात तर त्याचा सवाल आहे. पण हे व्हाईट कलर आहे आणि तो मांगूर मासा काळा कलरचा आहे तो. कुछ भी. आणि इकडे आहेत आपले बेबीज मॉलीचे. तर हे सगळे आपण यात सोडलेले आहेत. आणि यात पफर होते तर ते सेल झाले, त्याच्यामुळे आपण इथे हे ठेवले मॉलीचे बेबीज. हे बघा इथे शकर आणि हा शॉर्ट बॉडी फ्लोरॉन आहे. तर हा पण आपल्याकडे गेले 4 महिने आहे आणि आपण याला चांगलीच साईज केली त्याची. आता तो सेलसाठी अवेलेबल आहे. पुढे इकडचे हे बघा इथे आहेत सगळे फिल्टरला जमलेत. 1 मिनटं दाखवतो. तर हे बघा हे आहेत कॅटफिश जे प्लॅन्टेड टँकमध्ये जास्त यूज होतात अलगी खाण्यासाठी. तर ते सगळे फिल्टरवर गेलेत. बहुतेक अलगी लागली असेल, कारण प्रकाश येतो इथे, उन्हाचा प्रकाश येतो, त्याच्यामुळे ते सगळे अलगी खाण्यासाठी गेले असतील. तर त्यांना यात ठेवले आपण 3 फुटाच्या टाकीत. सो आता दुसरे काहीतरी आपण त्यात सोडू. तर इकडे आहे फ्लोरॉन. हा बघा साईडनी दाखवतो तुम्हाला. आता बोलाल हेड पंप नाही आहे, कारण आपण हीटर बंद ठेवले सध्याला. आणि इकडे सुद्धा आहे दुसरा फ्लोरॉन. पाणीने ब्लर झालं, टाकी ब्लर झाले, म्हणजे हे टाकीचं हे जे काच आहे ते आतून ब्लर झाले, ऊन जास्त येतो म्हणून. बाकी त्याचा हेड वगैरे पंप झालेला आहे फुल. आणि हे बघा हे रेड बलून मॉली आहे. आणि इथे आहे चॉकलेट मॉली. आणि इकडे आहे शॉर्ट टेल आणि ब्लॅक मॉली, ब्लॅक मुनटेल आहे. आणि हे बघा हे आहेत फायटर. हे बघा चांगल्या साईजमध्ये, चांगल्या कलरमध्ये. इकडे सुद्धा आहे. हे आजच आपण सेटअप लावला इथे, कारण तिकडे आपण ठेवायचो पहिले, हे पूर्ण इथं ठेवायचो. तर आपली जी बदकं आहेत जी पॅक वरटत आहेत ती आपली इथे बॉटल होत्या, खालती पण बॉटल्स होत्या, तर ते पाडायचे. आणि हे जे मासे इथे आहेत जेवढे कोंबडी जे पण, तर ते सगळे मासे पडले ना की टिपायचे आणि म्हणजे खाऊन टाकायचे. तर आपल्याला एकही मासा भेटायचा नाही. आणि त्यांनी हे बघा एवढ्या बॉटल्स खाली केल्यात. नाही बोलून आपल्याकडे 50 फायटर होते, त्यातले 10 तर यांनीच खाल्ले असतील, 10-20. बाकी इथं खूप गरम होतं आहे. आता हे टेबल पण गरमच आहे, काउंटर. तर तिथे गरम होत असल्याने आपण हे बघा आजच यांना पण मी इथे टाकले, कारण भरपूर फिश आपले मेले कशाने, तर गरम व्हायचं पाणी. आणि हे बघा हे सगळे आपण बदामाच्या पाण्यात, बदामाचं पान जो असतो त्याच्या पाण्यात आपण ठेवलेलं आहे. आणि आता या पाण्याचं आपण टेम्परेचर चेक करू. ओ गार आहे.
जसं नेहमी गरम व्हायचा तसा गरम नाही आहे. तर ठीक आहे, गार पाणी आहे. सो प्लॅन सक्सेस. तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे. कारण जर जे बेटा फार्मिंग करतात किंवा काय, जर टेरेसवर ठेवता तुम्ही लोक, तर आपण असंच ठेवून देतो. आणि ह्याचंसुद्धा पाणी चेक करू दे. तर गार आहे बहुतेक तरी. हो, थोडं गरम आहे कारण इथं डायरेक्ट सनलाईट येते. कुठून येते तर हे बघा, हे जिथून फाटले ना तिथून सनलाईट डायरेक्ट येते. पण नॉर्मल तरी गरमच आहे, सॉरी गारच आहे, नॉर्मल गार आहे. तर काय इश्यू येणार नाही इथे. तर तुम्ही असं ठेवू शकता. आणि असं मी काचावरती ॲड केल्यात, सिलिकॉन लावले थोडं, म्हणजे पडू नये, कारण कोंबड्या बिंबड्या उड्या मारतात. सो आपण इथे हे ठेवलं. आणि हे बघा इकडे सगळे सकर आहेत. चायला व्हिडिओ काढायला आणि मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? ये फालतू बातें क्यों बता रहे हो मुझे? हे बघा इथे इथे हे पूर्ण आपले सकर फिश आहेत, जे यात ठेवलेत तात्पुरते. आणि इकडे आहे पोलार पॅरोटचे बेबीज. आता तुम्हाला पोलार पॅरोटचे बेबीज दाखवतो. हे बघा, ते खालती तुम्हाला दिसत असेल. हा एक, परत हा बघा इथे एक आहे. सो असे आहेत बरेच छोटे छोटे. तर यात पोलार पॅरोटचे बेबीज आहेत. आणि इकडे डायनासॉर आहे, म्हणजे आपले कोई फिश आहेत. हे बघा, मला वरतून दाखवतो. हे बघा, हे 1 फूट प्लस सगळे कोई फिश आहेत आपले. आणि 6 फुटाच्या टाकीत आपण ठेवलेले आहेत. आणि इकडे सगळे फायटर आहेत. तर आणि हे कोई फिशचं फीड आहे. यात आपण पॅकेट ठेवले आहे सगळ्या फिशचं फूड. आणि हे आपल्या सुकटीचा भुसा आहे, म्हणजे सुकट वगैरे सगळे जे माशांचे, जे सुक्या माशांचे हे असते ते आहे. तर ते आपण कुणाला घालतो, तर कधी कधी फीड नाही घालत आपण सगळ्या माशांना. म्हणजे जे नॉनव्हेज म्हणजे मॉन्स्टर व्हरायटी आहे त्यांना पण हे टाकतो. कधी कधी आपण मॉली, गप्पी वगैरेंना पण टाकतो. आणि पिल्लांनासुद्धा टाकतो. आणि चिलापिलासुद्धा देतो. तर ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो. मी इथं सेटअप करतो आहे आपल्या लवबर्डचा. आणि हे पिंजरे नाही ठेवायचे आहेत. आपला पिंजरा कुठे दाखवतो तुम्हाला, तिकडनं घेऊनच येऊ त्याला. हा बघा, याला इथं ठेवलेलं आहे. तर हा बरेच दिवस इथे आहे. त्याच्यामधून अक्षरशः हे बघा झाडं आली आहेत बाहेर. तर ठीक आहे, असू दे. हा बघा, हा आपण पाळलेला नाही, पण पाळल्यासारखा आहे. आणि हा रंग जो बदलतो तो सरडा आहे, कारण हा पाईपावर होता, त्याच्यामुळे तो बघा त्यांनी पिवळा कलर घेतला आहे. आता जर जाळीवर गेलं तर हिरवा घेईल, पण तेवढा मला टाईम नाही दाखवायला. तर जर मी तो थांबला तर मी नक्कीच दाखवेल की हिरवा रंग बदलतो की नाही ते. तर आता आपण हा पिंजरा घेऊन जाऊया. धुतला बितला त्याला पूर्ण. आता आजचा दिवस त्याला असंच राहू दे असा विचार करतोय, कारण कोंबड्या ज्या आहेत त्या आपल्या इथे वरती बसतात ह्या खांबावर. तर कसा विषय होईल, त्या इकडून चढतात जेव्हा जातात तेव्हा. जर पिंजरा पाडतील वगैरे त्याची भीती आहे. तर इथंच ठेवायचं की दुसरीकडे ठेवायचं तो विचार करतो आहे मी. आणि तुम्ही नक्की सांगा कुठे ठेवलेलं चांगलं वाटेल. आहे बघा, पूर्ण फार्म हाऊसमध्ये आपले असं आहे. तर तुम्हाला कुठे चांगलं वाटेल हे नक्की सांगा. आणि आज त्याला मी असंच ठेवतो आहे. आणि बाकीचे जे पिंजरे आहेत ते इथं ठेवतो आहे. आणि तो सामान सगळं एकत्र करून थोडं खाली किंवा वरती असं ठेवून देईल. आणि हे असंच राहू दे, बाकी ते पिंजरे तसेच्या तसे. आणि उद्या आपण यात जर हा पिंजरा पडला नाही किंवा त्या जागेवरून हलला नाही तर आपण त्यात ते लवबर्ड्स शिफ्ट करणार आहोत. आता यात 3च आहेत, बाकीचे सोल्ड आउट आहेत. काय काय आजाराने ऑफसुद्धा डेडसुद्धा झाले. तर हे बघा, ही आपली पर्सनल जोडी आहे. हा कन्फर्म मेल अँड फिमेल आहे. तर ही आपल्याला सेल नाही करायची. हे आपण 3च त्यात टाकणार आहे. आणि हे जे आहेत ते यात टाकणार आहे. आणि हा पिंजरा आपण दुसऱ्यासाठी किंवा लवबर्ड्स वगैरे आपण बाहेर बाहेर आणायला जातो त्यासाठी यूज करू. तर ठीक आहे. तर हे बघा, हे लवबर्ड्स आहेत आपले. तर यातसुद्धा सगळे, अरे, तर जो हा ब्ल्यू आहे तो मेल आहे. हा बघा, हा मेल आहे. बाकी सगळी 2 फिमेल आहेत. सो ठीक आहे.
आता त्यांना आपण उद्या त्यात सेट करू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट अपडेट तुम्हाला मी उद्या देईलच. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. मी खाली तिथे आपल्या चॅनलचं नाव देतो आहे, पेजचं नाव. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय.